तर पहा शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। PM किसान योजना भारतीय शेतकरी हा देशाचा कणा मानला जातो। म्हणजे शेतकऱ्याला हा देशाचा कणा म्हटलं जातं। देशाची अर्थव्यवस्था आणि अन्नधान्य सुरक्षा शेतकऱ्यांच्या कष्टावर अवलंबून असते, हे तर आपल्याला माहितीच आहे। तथापि बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत आर्थिक चढउतार होत असतात आणि विविध सामाजिक आर्थिक आव्हानांमुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीला मोठा धक्का बसलेला आहे। अशा ठिकाणी परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, आपल्याला नाव दिसत आहे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे, जी शेतकऱ्यांच्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे। चला या योजनेबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात पुढे। आपल्या सर्व शेतकरी बांधवांना चिंता लागून राहिलेली आहे की PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे तो हप्ता नक्की कधी येणार आणि याची सर्वांना चिंता लागून राहिलेली आहे। तर पहा याच्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत। नुकताच मिळालेला लाभ पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आला आहे। या हप्त्यानंतर सरकारने देशभरातील 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 कोटी रुपयांचे वितरण केलेले आहे। विशेष म्हणजे यावेळी 2.41 कोटी महिला शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे, जे योजनेच्या महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। पहा पुढे, आता म्हणजे पुढील हप्त्याची तारीख अपेक्षित आहे। पहा 19व्या हप्त्यानंतर आपल्याला 20व्या हप्त्याची तारीख जाणून घ्यायची आहे। आता 20व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। या योजनेच्या वेळापत्रकानुसार 20वा हप्ता हा जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर 21वा जो हप्ता आहे तो ऑक्टोबर 2000 मध्ये अपेक्षित आहे। प्रत्येक वर्षी 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतात, हे जे चार महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपयांच्या प्रमाणात दिले जातात। पहा 20वा जो हप्ता आहे तो आपल्याला मिळणार आहे जूनमध्ये आणि दुसरा 21वा जो हप्ता आहे तो आपल्याला मिळणार आहे ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला 2,000 रुपये देण्याचे इथे सांगितलेलं आहे। पुढे पहा, आता ह्या हप्त्यासाठी काही अडचणी देखील येऊ शकतात। तर अडचणींना सामोरं कसे जायचं, तर पहा इथे आपल्याला पाहायला मिळतं KYC लाभ मिळण्याची महत्त्वाची अट। आता KYC नसेल तर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। तर KYC अत्यंत महत्त्वाची आहे। तर पहा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या नियमित लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे। म्हणजे तुम्ही जर KYC पूर्ण केली नाही तर तुम्ही योजनेसाठी पात्र होता परंतु अपात्र होऊ शकता। म्हणून KYC करणे अतिशय महत्त्वाचे आहे, त्यामुळे KYC करायला विसरू नये। त्यानंतर सरकारने यावर विशेष लक्ष दिलेले आहे, कारण अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे। KYC न करणाऱ्यांना पुढील हप्ता मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकतात, म्हणून KYC नक्की करा। KYC खूप महत्त्वाचे आहे। चला पुढे, KYC प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। शेतकरी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच आपण त्याला CSC सेंटर किंवा PM किसान पोर्टलच्या ज्या योजना आहेत त्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता। यामुळे शेतकऱ्यांची त्वरित या प्रक्रिया पूर्तता करावी, जेणेकरून त्यांना पुढील हप्ता लवकरात लवकर प्राप्त होऊ शकतो। योजनेची काही उद्दिष्ट आहेत, महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती। या योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याला आर्थिक मदत पुरवून त्यांची उत्पादने वाढवणे हा आहे आणि शेती क्षेत्राला चालना कशी मिळेल याकडे लक्ष दिले जाते। या योजनेचा काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण पुढील प्रमाणे पाहूया।
आपल्याला या ठिकाणी पहिला वैशिष्ट्य पाहायला मिळतं आर्थिक सहाय्य. शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. दुसरा महत्त्वाचा इथे वैशिष्ट्य पाहायला मिळतं थेट लाभ हस्तांतरण, त्याला आपण DBT असे देखील म्हणतो. या योजनेत मध्यस्थांशिवाय थेट बँकेत खात्यात पैसे जमा होणार, म्हणजे कुठलीही मध्यस्थी नसणार आहे, पारदर्शकता असणार आणि जबाबदारी सुनिश्चित असते. तिसरा महत्त्वाचा पॉईंट आपण पाहूयात लक्षित लाभार्थी. या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मदत करणे आहे. चौथा महत्त्वाचा आहे व्यापक कव्हरेज. 14 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठी शेतकरी कल्याण योजना बनलेली आहे. पहा पुढे आता सर्वात महत्त्वाचं जो नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे, त्यासाठी काय महत्त्वाचं असणार आहे ते पाहूयात. तर पहा जमीन मालकी. फक्त जमीनधारक शेतकरीच या योजनेसाठी पात्र आहेत. दुसरं उत्पन्न मर्यादा. सरकारी नोकरदार, उच्च आयकर भरणारे व्यक्ती आणि निवृत्तीधारक या योजनेसाठी अपात्र ठरतील. तिसरा महत्त्वाचा उद्देश आहे अद्ययावत कागदपत्रे. आधार कार्ड, बँक खाते आणि जमिनीची मालकी आवश्यक कागदपत्रे इत्यादी लागणार आहेत तुम्हाला नोंदणी करण्यासाठी. आता नोंदणी ही कुठे करायची ते पाहूयात. तर नोंदणी प्रक्रिया ही सोपी असून शेतकरी PM किसान पोर्टल किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे करू शकतो. म्हणजे त्याला आपण CSC सेंटर म्हणतो. ते आपल्या आसपास कुठे पण आहे, ते जाऊन आपण भरू शकतो. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा प्रभाव कसा पडणार आहे तो पाहूयात आपण थोडक्यात. या योजनेचा शेतकऱ्यांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळाल्यामुळे ते बियाणे, खते आणि अत्याधुनिक तंत्रावर खर्च करू शकतात, ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढली आहे. त्याचबरोबर या योजनेमुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यास मदत होत आहे आणि महिलांचे सक्षमीकरण देखील वाढत आहे. तर यामध्ये काही आव्हाने आहेत, ते आव्हाने आणि सुधारणा पाहूयात. आव्हाने आणि सुधारणे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. योजना सुरू झाल्यापासून अनेक यश गाठले आहेत, परंतु काही आव्हाने देखील आहेत. डेटा त्रुटी असणे किंवा EKYC या समस्यांद्वारे अडचणी येत आहेत. त्यामुळे EKYC, डेटा त्रुटी या ज्या तुमच्या समस्या आहेत त्या निरसन करून घ्या. EKYC खूप महत्त्वाचं आहे. मी मागील पॉईंटमध्ये देखील समजून सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी EKYC अत्यंत महत्त्वाचं आहे. पात्र ठरण्यासाठी EKYC अत्यंत महत्त्वाचं. या समस्यांवर काम करण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत आणि भविष्यात अधिक कार्यक्षमतेसाठी सुधारणा करण्याची योजना आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ कसा वाटला एकदा लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटेल तर नक्कीच आपल्या कॉमेंटमध्ये सांगा, मी तुमच्या शंकांचं निरसन करेल. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.